नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, राजगुरुनरच्या ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, त्याच्यावर भांडणारं एकमेव पेज आपलं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यामुळे प्रत्येक राजगुरुनरकरांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलंच पाहिजे. तर मागे जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना कळालं की राजगुरुनरमध्ये कचरा होत आहे. तर नगर परिषदेने हा फ्लेक्स लावला आहे की जो कचरा टाकणार आहे तो सुशिक्षित गाढव आहे, आणि ज्या कोणाला कचरा टाकणारा माणूस दिसेल त्याचा फोटो काढून नगर परिषदेला जर दिला तर 200 रुपये बक्षीस आहे. तरीसुद्धा जे लोक कंपनीत कामाला जातात अथवा बाहेरगावचे आहेत किंवा त्यांना कचरा टाकायला जमत नाही, कधी पण उठतात कधी पण झोपतात, अशी लोक रात्री अपरात्री पहाटे कचरा येऊन टाकत आहेत. जे लोक अशी कचरा टाकत आहेत तर त्यांनीच कमेंट करा की आपण काय उपाय केले पाहिजे. ही जागा जर तुम्हाला सोयीची वाटत असेल तर येथे खूप मोठ्या प्रमाणावर कचरा कुंडी ठेवली जाऊ शकते. त्यात तुम्ही कचरा टाका. त्याच्यानंतर आपण पाहूया भीमा नदी कशी दूषित झाली आहे. आपल्या शहराची जी पाणीपुरवठा योजना आहे त्याला कंपाऊंडचे वाल, सुरक्षक भिंत बांधण्याचे काम अतिशय चांगल्या प्रकारे नगर परिषदेने केलेलं आहे. एकेकाळी भीमा नदी वरून पण आणि खालून पण स्वच्छ होती, पण आज 2026मध्ये पहिल्यांदाच जलपर्णी वरती यायला सुद्धा सुरुवात झाली आहे. भीमा नदी वरच्या साईडला सुद्धा खराब होणार आहे, आणि अशीच हळूहळू वर्ष गेली उपाययोजना केल्या नाही तर भीमा नदी वरच्या साईडला सुद्धा अदृश्य होणार आहे. आपल्या शहरातील लोकांना असं वाटत असेल की नदी खराब झाली तर आपल्याला काय फरक पडतो, पण याच्यामुळे नदीला नाव ठेवली जातात. तालुक्यातील लोक, जिल्ह्यातील लोक आपल्या नदीला नाव ठेवतात. तसेच प्रदूषण काढल्यामुळे लोकांचे आरोग्य खराब होते, मच्छर होतात, डेंग्यू होतात, विविध आजार होतात, नदीला वास येतो. हेच पाणी शेतीला दिले जाते आणि तेच आपण खातो. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की आपल्या राज्यात जेवढ्या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून नदीचं पावित्र्य जपले जाईल. तसेच गेल्या 10 वर्षाची पुलाची बांधकामं होती त्याच्यामुळे सुद्धा तासकामा धरणातून नदीला पाणी सोडलं गेलेलं नाही. त्याच्यामुळे जे पाणी आहे ते ड्रेनेजचं पाणी वाहतं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.